आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये बसले खुले खुने शिपाही, निष्पाप माणसा नाही घालतात गोड्या आणि सत्कार चोर त्यांचे घेतात राजेशाही. नमस्कार सर्वांना, जय जवान जय किसान. आता बिहारमध्ये जे निवडणूक झाली विधानसभेची आणि तिथं सगळ्यात जास्त आघाडीवर बीजेपीचे आमदार म्हणून घोषित झाले आहे आणि तिथला जो सुनील कुमार पिंटू म्हणून एक व्यक्ती आहे, त्या माणसाचे काही दिवसा अगोदर अश्लील व्हिडिओ एका महिलेसोबत व्हायरल होतात आणि तळागाळातल्या गल्लोगल्लीतल्या सगळ्या लोकांना माहित असतं की तो माणूस एक नंबरचा नालायक आहे, वाईट आहे. त्या माणसाला 20,000 मतांनी आघाडीवर तो माणूस निवडून आला. हा कुठंतरी प्रश्नचिन्ह उभा झालाय ना निवडणूक आयोगावर, त्या ईव्हीएम मशीनवर. अरे त्या ईव्हीएम मशीनला ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या भारताव्यतिरिक्त कोणत्याही देशात ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. तुम्हाला कसं काय समजत नाही? अरे करायचीच आहे तर बॅलेट पेपरवर घ्या ना निवडणूक. अरे तुमच्यामध्ये ताकद असती तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली असती. तुमच्यात जर धमक असते तर तुम्ही निवडून आले असते. खऱ्या ताकदीवर तर तुम्ही खोटे नाटे चोरी करून, वोट चोरी करून तुम्ही निवडून येता. बॅलेट पेपरवर घ्या ना, ज्यात धमक आहे तो निवडून येईन. जिसमें है दम वही है बाजीराव सिंघम. ज्याच्यात ताकद आहे तोच निवडून येणार. तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. तुमच्यात धमक नाही म्हणून ते ईव्हीएम मशीनचा वापर करता. अरे सामान्य माणूस, तो साधा माणूस आहे, त्याच्या बोटानं त्याला वाटतं की तो निवडून येणार. पण आता कुठंतरी चूक झाली आहे. आता लोकांना असल्या माणसाला निवडून नाही देत, त्याला ईव्हीएम मशीन निवडून देतात. कुठंतरी गापला आहे. दाल में कुछ काला नाही, पूर्ण दालच काली दिसून राहिली आता. हे कुठंतरी खेदजनक गोष्ट आहे. अरे असल्या नालायक माणसाला, असल्या चोरट्या माणसाला, असल्या खुनी माणसाला लोक तरी निवडून देतील काय?